Welcome to AV number 3. We come up to stanza number 2. Did you give a cheerful greeting to the friend who came along? तुमच्या मार्गात जो एखादा मित्र आलेला आहे त्याला आपण एक आनंद त्याचा एक आदरातिथ्य जे आहे ते चांगल्या पद्धतीने करत आहोत की नाही. और अ चर्लिश म्हणजे उद्धट पद्धतीने. चर्लिश मीन्स रूड किंवा त्याच्याशी अतिशय उद्धटपणे वागतो, तुटकपणे वागतो आहे. हावडी सॉर्ट ऑफ हावडी अँड इन्फॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग किंवा त्याला असं आपण हडतूड करणं म्हणतो, आपण द्वेष करणं म्हणतो. अशा प्रकारचे उद्गार आपण वापरतो आहोत का? अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग मीन्स क्राऊड. आणि त्या गर्दीमध्ये आपण कुठेतरी निघून चाललं आहे, त्याला आपण काहीतरी हडतूड करतोय, त्याच्याशी आपण वाईट वागतो आहोत, उद्धटपणे वागतो, निघून जातो, असं काही आपण वागतो आहोत का? वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे. वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे. त्या मार्गाने जाताना तुम्ही निस्वार्थीपणाने वागतात की स्वार्थीपणाने वागतात की साधापणे वागतायत. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. किंवा इतकं चांगलं आपण वागत आहोत की समोरच्या माणसाला आपण आहेच वाटतोय, असं काही घडतंय का? पुन्हा एकदा आपण जाऊया. इन स्टांजा नंबर 2 द पोएट मूव इनवर्ड. ही सेज फ्रॉम एनी पर्सन टू वन्स नियर अँड डिअर वन्स who has been the beneficiary to the reader, friendly greetings or kind gesture. He hopes that the reader has not done anything rude or just a casual wish without touching the heart of the person wish. The speaker feels that these types of action are selfish. He is hoping that even if the reader has to rush away, he is supported to greet his friends warmly so that the person greeted feels good. इट इज अ पार्ट ऑफ आवर ड्युटी इन लाईफ. तर समोरच्या कुठल्याही येणाऱ्या आगंतुकाला, आपल्या जवळच्या माणसाला आपण त्या पद्धतीने जर आपण वागणूक दिली तर निश्चितच त्या ठिकाणी तो आपल्याला याद करेल, निश्चितच तो आपल्याला आठवेल, चांगल्या पद्धतीने त्याच्या स्मृती आपल्याविषयीच्या असतील, असं कवी म्हणतोय. इन थर्ड स्टांजा कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. तर आज तरी तुम्ही रात्री म्हणाल का की जे निघून गेलेलं आहे, that you help a single brother of the many that you pass. जे तुमचे मित्र आहेत, जे तुमचे भाऊबंद आहेत, त्यांना आपण काहीतरी मदत करणार आहोत की नाही. इज अ सिम्पल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर वॉट यू डीड ऑर सेड. डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाऊ विथ करेज लुक अहेड. आणि खरंच त्या ठिकाणी कुठल्या तरी माणसाला का होईना आपण तो आनंद जो आहे, ते सुख जे आहे ते आपण देऊ शकतो का? तेवढं धाडस आपल्यामध्ये आहे का की त्या माणसाच्या आशा आपल्याबद्दलच्या वाढायला हव्यात, या पद्धतीने आपण काहीतरी करायला हवं जेणेकरून तो माणूस त्या ठिकाणी आनंदीपणाने आपल्या इथून जाऊ शकेल. इन द थर्ड स्टांजा द स्पीकर आस्क अ लॉंगर क्वेश्चन टू हिज रीडर अँड रिस्ट्रिक्ट द ॲक्ट ऑफ गुडनेस. ॲटलिस्ट टू वन पर्सन. कमीत कमी एक तरी माणूस असा शोधा की ज्याला आपण खूप आनंदी करत आहोत. द डे इज कमिंग टू अन एंड. आता दिवस संपलेला आहे. अँड सो ही एन्क्वायर्स टू हिज रीडर्स वेदर ही इज एबल टू गिव्ह होप टू वन पर्सन आउट ऑफ मेनी. आणि किंवा ह्या संपलेल्या दिवसात एखादा तरी माणसाला आपण आनंदी केलेत का? दॅट विल बी सफिशियंट टू सिक्युअर हिज ओन टुमारो. हिज क्वेश्चन टू हिज रीडर इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. वेदर द रीडर इज सक्सेसफुल इन इम्प्रूव्हिंग द लाईफ ऑफ अ डिस्ट्रेस पर्सन बाय गिव्हिंग हिम करेज और ही हॅज मेड हिज लाईफ वर्स बाय वर्ड्स ऑफ कोवर्डिस. तर असं कुठल्या तरी माणसाला आपण की जो खरोखर गरजेमध्ये आहे, खरोखर अतिशय गांजलेला आहे, अशा माणसाला आपण धीर दिलात का? त्याला मदत केलीत का? कमीत कमी एक तरी माणूस तुम्ही असा शोधा की ज्या माणसाला आपली गरज आहे आणि अशा माणसाला आनंद आपण देऊया की जेणेकरून त्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे, त्याची मदत जी आहे जर आपण केली त्याला, तर ते चांगल्या पद्धतीने तो आपल्याला एक आनंदाचा रिस्पॉन्स देऊ शकेल. असं काहीतरी आपण करूया की जे आपल्या आनंदाला सुद्धा कारणीभूत होऊ शकेल, असं कवी म्हणतो आहे. लास्ट स्टांजा डिड यू वेस्ट द डे ऑर लॉस इट. वॉज इट वेल ऑर सोवरली स्पेंट. नो, सोवरली स्पेंट. सोवरली मीन्स एक्स्ट्रीमली हार्ड. डिड यू वेस्ट द डे ऑर लॉस इट. वॉज इट वेल ऑर सोवरली स्पेंट. तुम्ही तुमचा दिवस वाया घालवलात का? तो दिवस असाच गेला का? किंवा तो अतिशय खडतरपणे गेलेला आहे. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस. ट्रेल मीन्स अ मार्क ऑर अ सिरीज ऑफ साइन्स ऑर ऑब्जेक्ट लेफ्ट बिहाइंड बाय द पॅसेज ऑफ समवन. एक प्रकारची पायवाट जी आहे त्याला ट्रेल असं म्हणतात.
ड्यू टू लिव्ह अ ट्रेल, एखादी पायवाट आपण सोडून चाललेला आहात का, ऑफ काइंडनेस की जी दयेची असेल, ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट, स्कार मीन्स स्क्रॅच ऑर वूंड, एखादी जखम, एखादा व्रण त्याला म्हणतो, डिस्कंटेंट असमाधान, डिससॅटिस्फॅक्शन. तर किंवा असं आपण पायवाट सोडून जात आहात का की ज्या ठिकाणी असमाधान आहे, असमाधानाचं दुःख आहे. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर मीन्स स्लीप, ज्यावेळेला आपण डोळे मिटतो, ज्यावेळेला आपण झोपू, आपण झोपताना आपल्या डोळ्यासमोर काय येणार आहे. डू यू थिंक दॅट गॉड वुड से, त्यावेळेला देव त्या ठिकाणी असं म्हणू शकेल, यू हॅव अर्न यू वन मोर टुमारो बाय द वर्क यू डिड टुडे. तर त्यावेळेला तरी देव आपल्या मनामध्ये असं म्हणेल की अरे तू आज जे काम केलं आहेस, कदाचित त्यामुळे तुझा उद्याचा दिवस जो आहे तो निश्चितच चांगला जाईल, म्हणून चांगलं पेरूया, चांगलं करूया आणि त्या माध्यमातून समोरच्याला एक आनंद सुख आपण देऊ शकतो, असा एक मॅसेज या ठिकाणी दिलेला आहे. In the last stanza, the poem concludes with the speaker taking stock of the whole day of the readers, whether it has been spent fruitfully or it is wasted by disappointment to anybody. He advises the readers to assess on his own his contribution in a person's life. If he himself feels confident that he has done well and his actions are approved by God, then his tomorrow will be assured. तर या पद्धतीने ह्या कवितेमधले 4 कडवे जे आपले आहेत ते जीवनाचं अतिशय महत्त्वाचं सत्य ह्या ठिकाणी सांगतायत आणि कुठेतरी आपण जीवनाचा आनंद जो आहे तो निश्चितच त्या ठिकाणी द्यायला हवा, असा एक छोटासा छान असा मॅसेज ह्या ठिकाणी आलेला आहे. कविता जी आहे ती हॅव यू अर्न टुमॉरो इज अन इन्स्पिरेशनल पोएम. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग ऑर नॉट. It is up to you whether you will have a better future or not. Therefore, one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. तर एक चांगलं जगण्यासाठी त्या ठिकाणी आपण काहीतरी करायला हवं आणि जर चांगली संपत्ती असेल, माणसांच्या मदतीची संपत्ती असेल आणि ही संपत्ती ही कधीही वाया जात नाही. असं म्हणतात की माणूस जोडणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि हे जोडणं जे आहे, जो माणूस शिकतो तो जीवनात निश्चितच पुढे जातो. एक छोटीशी कथा इथे मला शेअर करावीशी वाटते. एक अतिशय वात्रट एक खोडकर असा एक मुलगा होता आणि त्या खोडकर मुलाला शांत करण्यासाठी त्या वडिलांनी एक काम त्याला दिलं. एक कागद होता, तो कागद त्यांनी फाडला वडिलांनी आणि त्याला सांगितलं की बाळा, मला एक काम आहे, ते काम मी करतो, तोपर्यंत तू हा कागद जो आहे हा कागद व्यवस्थित तू जोडून ठेव. हा मुलगा अतिशय चतुर होता, हुशार होता. त्याने ताबडतोब ते काम 5-7 मिनिटात ते पूर्ण केलं. वडिलांना आश्चर्य वाटलं की अरे हे काम याने कसं केलं की एवढं बारीक बारीक तुकडे त्या ठिकाणी मी ह्या कागदाचे केले होते, पण अगदी 5 मिनिटात त्याने हे जोडून आणून दिले. वडिलांनी विचारलं त्या मुलाला, का रे बाळा, हे तू किती कसं काय केलं? तर तो म्हणाला, बाबा, ह्या कागदाच्या बॅक साईडला एक मनुष्याचं चित्र होतं. मी काय केलं, फक्त तो माणूस जो आहे तो माणूस जोडला, आपोआप त्या ठिकाणी तो कागद जो आहे तो कागद जोडला गेला. म्हणजे त्याला म्हणायचं असं होतं, मी माणूस जोडला. माणूस जोडणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. जो जोडतो तो कधीही बांधला जातो. आणि आजच्या कालखंडात असं म्हणतात की युनिटी इज स्ट्रेंथ. शेवटी मी म्हणण्यापेक्षा आपण जर म्हटलं, हे मी केलं असं म्हणण्यापेक्षा हे आपण करूया, आपण ह्या शब्दामध्ये जी आपुलकी आहे, जी एकता आहे, जी अभंगता आहे, ती जीवनाला आधार देते. आणि जीवनाला आकार द्यायचा असेल तर आपण माणसं जोडूया. एखाद्या माणसाच्या कुठल्याही कामात जर आपण आलो तर जीवनाचं सार्थक होत असतं. आणि कुठेतरी ही कविता आपल्याला हेच सांगते आहे की आपण उद्यासाठी आपल्याला जर काही करायचं असेल, पेरायचं असेल, तर आजच आपण त्या ठिकाणी आधार देऊया, एखाद्याची काठी बनवूया, एखाद्याला मदत करूया, एखाद्याच्या सुखात आपण त्या ठिकाणी, दुःखात आपण सहभागी होऊया, सुखात सहभागी होऊया, त्याला आधार देऊया. आणि ह्या जीवनाचा आधार शोधण्यासाठी कुठेतरी त्या ठिकाणी अर्थपूर्ण जीवन येण्यासाठी आपण उद्यासाठी हे करूया. आणि निश्चितच ही कविता जी आहे ती अतिशय आदर्शवत अशी कविता आहे. आदर्शवत जगणं हे कसं असायला पाहिजे, तर इतरांसाठी आपण चांगलं करूया, इतरांसाठी चांगलं पेरूया, आपोआप त्या ठिकाणी चांगले रस्ते घडत जातील. आणि चांगले रस्ते घडण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि तिथे आपण थांबूया.